हॅलो नमस्कार. कसं काय मंडळी, मजेत ना? मी पूजा आणि मी सुधीर. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. तर आज आहे जन्माष्टमी. तर त्या जन्माष्टमी निमित्त आम्ही दोघेही तयार झालेलो आहोत, कारण आम्हाला घरीही जन्माष्टमी सेलिब्रेट करणार आहे. एक छोटं सिम्पल स्वीट असं, आणि त्याचबरोबर टेम्पल म्हणजे आम्ही नाशिकला तर शिफ्ट झालेलो आहे, तर नाशिकच्या इस्कॉन टेम्पलला पण आम्हाला दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. येस, तर त्याच्यासाठी आम्ही तयार झालेलो आहे. तर त्याचबरोबर आता दोघांचा सहज विषय झाला की आपण जे आपल्या आयुष्यात भगवंतांच्या राधाकृष्णांच्या कृपेने बऱ्याच दिवसांपासून जी वाट बघत होती, अत्यंत सुंदर अशी गुड न्यूज जी फक्त भगवंतांच्या कृपेने आमच्या आयुष्यामध्ये येत आहे. येस आली आहे. आलेली आहे. तर ती गुड न्यूज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहे की सध्या वी आर प्रेग्नेंट. तर सध्या माझा 8वा महिना सुरू झालेला आहे. मी तुमच्यासोबत खूप उशिरा शेअर करत आहे ही गोष्ट, कारण त्याच्या मागे काही रिझन्स होते. म्हटलं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करावं, आणि हे व्हिडिओही तुम्हाला खूप उशिरा पाहायला भेटतील, कमीत कमी 2 महिन्यानंतर. कारण बरोबर आज 16 तारीख आहे, तर मला अशी 16 ऑक्टोबर डेट दिलेली आहे, तर त्याच्यानुसार बरोबर 2 महिने बाकी आहेत. तर 2 महिन्यानंतरच तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला भेटतील. बट ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, आणि आम्हालाही ह्या गोड आठवणी आम्हाला कायम स्वरूपासाठी जपून ठेवायच्या आहेत. तर त्याच्यासाठी म्हटलं की इथून पुढे तुम्हाला एक वीकली एखादा तरी काय आपलं डेली ब्लॉग पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये मी माझ्या प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेल. काही नवी जुना असेल, काही असेल, तर त्या गोष्टी शेअर करू आम्ही तुमच्यासोबत. तर आज जन्माष्टमीच्या मुहूर्तावर ही गुड न्यूज आम्ही तुमच्या शेअर केलेला आहे. तर चला, आपण जो छोटासा घरी आपण सुंदरसा भगवंतांच्या जन्माच्या दिवसासाठी आपण जो प्रयत्न केलेला आहे, छानसा सजावट केलेली आहे, आपण बघूया. डेकोरेशन ते केलेलं आहे, ते तुमच्यासोबत शेअर करतो. आणि त्याचबरोबर गेल्या जन्माष्टमीला आम्ही भगवंतांकडे इच्छा व्यक्त केलेली, आणि ह्या जन्माष्टमीला ती त्यांनी पूर्ण केली. पूर्ण केलेली आहे, आणि सगळं व्यवस्थितरित्या आहे आत्तापर्यंत, आणि इथून पुढे हे सगळं व्यवस्थित असणार आहे. तर अशी ही गुड न्यूज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे सगळ्यांनी तुमच्या छान छान ब्लेसिंग्स, जरी उशिरा ब्लॉग येणार असेल तरी तुमचे ब्लेसिंग्स द्या, आमच्यासोबत राहू द्या. नक्कीच. येस. तर चला, उशीर न करता आम्हाला पटकन इथली पण आम्ही आमचे जे लड्डू गोपाल आहेत किंवा बालकृष्ण म्हणतो आपण, तर त्यांचा अभिषेक करून छान आरती करून आम्ही टेम्पलकडे निघणार आहे, म्हणजे आपल्या इस्कॉन टेम्पलला निघणार आहे. तर चला, तुम्ही आमच्यासोबत राहा. काय म्हणतात, लवकरच आपण गुड न्यूज प्रत्यक्ष रूपात आलेली बघणार आहोत. तुम्ही ब्लेसिंग्स द्या. हरे कृष्ण. काय मग, कशी वाटली तुम्हाला आमची गुड न्यूज? 7 वर्षानंतर आमच्या आयुष्यात ही गुड न्यूज आलेली आहे. तुमच्यासोबत उशिरा शेअर करण्याचे माझे काही रिझन्स आहेत. ते तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल, तुम्हाला जर माझी पूर्ण जर्नी ऐकायची असेल, माझी प्रेग्नन्सीची जर्नी काय होती, कशी आहे, किंवा मी काय केले, त्या सर्व गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील, ऐकायचे असतील, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्या नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि खूप खूप मोठी आमच्या आयुष्यातील अनमोल अद्भुत अशी ती आमच्यासाठी गुड न्यूज आहे, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी तुमच्या सर्वांची खूप मनापासून माफी मागते की ती तुमच्यापर्यंत उशिरा मी तुम्हाला त्या गोष्टी शेअर करत आहे. पण असो, काही गोष्टी चांगल्या होण्यासाठी काही गोष्टींना कॉम्प्रोमाइज पण करावं लागतं. मला खूप इच्छा होती की माझी प्रेग्नेन्सीमध्ये मी सगळे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेल. मला मिनी ब्लॉग बनवायचे होते, मला काही व्हिडिओ बनवायचे होते, ते सर्व मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. पण काही कारणास्तव मी ते शेअर करत नाही. पण मी सगळे शूट केलेलं आहे, मिनी ब्लॉग शूट केलेले आहेत, काही रील्स, शॉर्ट व्हिडिओ, असं बऱ्याचशा गोष्टी खूप काही मी शूट केलेल्या आहेत. त्या तुम्हाला माझ्या आफ्टर प्रेग्नेन्सी पाहायला भेटतील. त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आणखीन काही क्वेश्चन असतील, काही विचारायचं असेल, तर मला नक्की कमेंट करून विचारा. त्या मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करेल. हे पंचामृत बनवलेलं आहे मी बालकृष्णांचा अभिषेक करण्यासाठी. आता छान असं मस्त आम्ही अभिषेक करतो. तर असो, आम्ही घरी छान असं जन्माष्टमीचं सेलिब्रेशन केलं. भगवंतांची बालकृष्णांचा अभिषेक घातला, आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट इस्कॉन टेम्पलला गेलेलो आहे. तर तुम्ही पुढचा ब्लॉग नक्की छान असा एन्जॉय करा.
तर त्याच्यानंतर आता लड्डू गोपालसाठी बालकृष्णांसाठी हे आम्ही मायापूरवरून दिवाळीमध्ये आणलेले ड्रेस, हे गळ्यातलं आणि हे हातातलं आहे. तर ते आता छान असं त्यांना वेअर करून तयार करणार आहोत. त्याचबरोबर हा पाळणा आम्ही गेल्या वर्षी रक्षाबंधन म्हणजे जन्माष्टमीच्या अगोदर थोडं रक्षाबंधनला जास्त पुण्याला गेलतो त्यावेळेस आपले पुणे कॅम्पचं जे आपलं इस्कॉनचं टेम्पल आहे तर तिथून घेतलेला आणि बरोबर त्या जन्माष्टमीला यूज केला. आणि ह्या जन्माष्टमीला आम्हाला छान अशी भगवंतांच्या कृपेने गुड न्यूज आलेली आहे. भगवंतांवर नेहमी विश्वास ठेव, भगवंत प्रत्येकाची इच्छा पूर्ण करते. असा छोटासा छान असा ड्रेस घातलेला आहे. त्यात आमचे लड्डू बालकृष्ण खूप छोटे असल्यामुळं त्यात ते असे थोडे एवढेशेच दिसते, क्यूट दिसते त्यांना ड्रेस. बरं आम्ही 3 ड्रेस आणलेले, तर हा लास्ट ड्रेस आहे जन्माष्टमीसाठी त्याला यूज करण्यात आला. जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.